नमस्कार मित्रांनो, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये या महापालिकेचे माजी महापौर योगेश बहल, त्याच्यानंतर संजय वर्मा आणि आनंद साठे या तिघांनी मिळून काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे आमच्या सनई छत्रपती शासन पक्षाकडे। आणि म्हणून आम्ही आता पुनावळ्यामध्ये आलेलो। ही ती स्कीम आहे जिथे फ्रॉड करून ह्या नागरिकांची फसवणूक केलेली आहे। पहिली मोजणी इथं झाली होती 2019ला, मोजणी नंबर 1596। चतुर्सीमा होत्या, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दक्षिणेला। हे रामचंद्र बोरगे इथं होते। त्यांनी या बिल्डरनी फसवणूक करण्यासाठी दुसरी मोजणी केली, मोजणी नंबर 314 2023ला केली। त्याच्यामध्ये चतुर्सीमा बदल केल्या। रामचंद्र बोरगे जे अजून जिवंत आहेत ते हद्दीतून गायब केलेले आहेत। त्याच्यानंतर पूर्वेला जो 18 मीटरचा रस्ता दाखवला होता तो वास्तवात दक्षिणेला आहे। त्याच्यानंतर पश्चिमेला आहे। दक्षिणेला बोरगे होते, त्या ठिकाणी आता कन्हैया मतानी हा टाकलाय। तो कुठून आणला, कसा आणला, हा सगळा विषय आहे। त्याच्यानंतर पावरा पाटणीमध्ये त्याच्यात विठ्ठल बापू बोरगे ही व्यक्ती नाही, तरी सुद्धा त्यांच्या नावाने प्रतिज्ञापत्र दिले आणि मृत व्यक्तीच्या नावाने प्रतिज्ञापत्र देऊन संजय वर्मा यांनी खोटा दस्त तयार करणे, फसवणूक करणे असे मोठे मोठे अपराध केलेले आहेत। पोलीस स्टेशनला या संदर्भात या नागरिकांनी तक्रार दिली आहे, पण पोलीस स्टेशन यांच्या दबावाखाली काम करते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। सगळं बोलण्यासाठी माझ्यासोबत रामचंद्र बोरगे त्यांचे बंधू पण आहेत। सांगा कशी कशी सगळी स्टोरी झाली आहे। माझ्या भावाने अर्ज केला राजीनामा की आमची नावं सातबाऱ्याला लाव्या म्हणून। त्यांनी 26 नोव्हेंबरला अर्ज केला की ही नावं लावा म्हणून। विठ्ठल बाबूराव बोरगेंचे वारस रेकॉर्डवर आणा। त्याच्यानंतर ह्यांनी निकाल काय दिला, जो नागेश गायकवाड नाही नायब तहसीलदार होता, पण त्यांना 9 दिवसाचा चार्ज मिळाला होता। 9 दिवसाच्या चार मध्ये त्याने घोटाळा केलेला आहे। तर त्यांनी काय नागेश गायकवाड नायब तहसीलदार होता। नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी 9 दिवसाच्या कार्यकालामध्ये मोठा घोटाळा करून यांचं नाव गायब केलं। पुढे सांगा। हे असं लिहिलं त्यांनी आणि अगोदर सह्या घेतल्या आमच्या भावांच्या चुलत्याच्या, नंतर लिहिलं। यांच्याकडून पहिल्या सह्या घेतल्या आणि मग त्याच्यानंतर काय पाहिजे ते हातात लिहून घेतलं। सरकारी अधिकारी सुद्धा अशा प्रकारे फ्रॉड करतात। नागेश गायकवाड सुट्टी नाही तुमची। पुढे सांगा। दुसरी गोष्ट त्यांचा निकाल बघा। वरील सर्व बाबीचा विचार करून राजाराम विठ्ठल बोरगे यांच्या विनंतीला मान देऊन 26/11 म्हणजे माझा भाऊ त्याच्या विनंतीला मान देऊन भलतीच नावं टाकलेली आहे त्याची। बर आणि त्यांच्याकडनं लगेच 8 दिवसामध्ये खरेदी करून टाकलं दुसऱ्यांनी। आणि बघू ते नागेश गायकवाड कोण आहेत ते ट्रान्सफर करून घेतले। हे 26/11ला माझ्या भावाने अर्ज केला होता की त्यांनी असं केलं। बर ठीक आहे। हा एक फ्रॉड आहे। केस पण केली होती मी, तुम्हाला आता पक्का न्याय देऊ आपण, पोलिसांची मदत पूर्ण घेऊ। पोलिसांनी जर ऐकलं नाही की माझी महापौर आहे, मोठा बिल्डर आहे, आपण कोर्टात जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करू। दुसरी गोष्ट कोर्ट आदेश आहेत सगळे। हे बघा, हे कोर्टाचा पण एक आदेश आहे, हद्दमोजणी वगैरे बाकी सगळ्याचं। हे बघा, हे बघा, फेरफार पण दाखवा। हे असं सगळे कागदपत्र असून पण या नागरिकांवरती अन्याय आहे। लोक राजकारणाच्या शिड्या कशा पटापट चढत जातात आणि काय एवढे पैसे वाटतात निवडणुकीला, तुमच्या लक्षात येईल। हे बघा, हा आदेश पण आहे, हा आदेश आहे त्यांच्याकडे। याची पण अंमलबजावणी होत नाही, असे सगळे विषय। आता रामचंद्र बोरगे तुम्ही सांगा। माझं नाव रामचंद्र मधुकर बोरगे। विकासाला आमच्या भावांनी आमचे 30 क्षेत्र होतं, विकासाला त्यांनी दिले आणि आपण काय दिलं नाहीये। त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या रस्त्यामध्ये जागा आहे, त्यामुळे अर्धा गुंठा तुमचा येतोय। मग माझ्याकडून थोडी अर्धा गुंठ्यापर्यंत लिहून घेतलं। लिहून गेल्यानंतर त्यांनी 18ला डॉक्युमेंट झाले, 20/18ला 7687 आणि 88 मध्ये पॉवर बॅटरी घेतली। त्या पॉवर बॅटरीच्या आधारे त्यांनी चूक दुरुस्त केली 2 वर्षानंतर 20ला। त्याच्यामध्ये सोळा झाले चतुर्सीमामध्ये काही बदल नाहीये, चतुर्सीमामध्ये काही बदल नाही असं सांगितले। त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे मी मोजणीचा मला हाता कायम करून द्या असं चौकीत 23/8ला गेलो, तर त्याचा मला तुमची जागा तुम्हाला काढून देतो वगैरे मला, तसं काय मला दिली नाहीये। त्याच्यानंतर ते 1596ला जे मोजणी आहे त्या मोजणीमध्ये चतुर्सीमा तुमचं नावच गायब केलेलं आहे। याच्यात कन्हैया हेमचंद मताने कोणतरी घुसवलेलं आहे। याच्यामध्ये मोजणीमध्ये 1596 मध्ये जे टाकलेली आहे त्याच्या बरोबर नाव टाकले। उत्तर साईडला बेनगुडे वगैरे, दक्षिण साईडला रामचंद्र बोरगे, पूर्व साईडला संपत कचरामध्ये ओईस्तर आणि पश्चिम साईडला 18 मीटर रस्ता। आणि त्याच्यानंतर त्यांनी 13/314 जी मोजणी केली, तर मी त्याला जेव्हा प्लॅन रिव्हर्स केला, प्लॅन रिव्हर्स केल्यानंतर प्लॅन रिव्हर्सची जी कॉपी आहे त्याच्यावरती मी त्याच्याकडे हरकत घेतली।
तर त्या म्हणजे प्लॅन सुरुवातीला मध्ये तुमच्याकडून अर्धा हो. गुंठाच घेतला, तो plan- प्लॅन रिवाइज केला आणि त्याच्यामध्ये 3 गुंठे तुमचे गायब केले, दापून टाकले. हा, हे पराक्रम आहेत ते योगेश बल ह्याच्यामध्ये- यांचे आणि संजय वर्मा यांचे आणि त्याच्याकडे मागणी साठे केली. मंत्री. हा, जो 74-21 जे आहे हा. त्याच्यानंतर तो प्लॅन चेंज केला, रिव्हर्स केला त्या चुकदुरुस्तीनंतर. हा, रिवाइज मी केला. त्यांच्याकडे पालिकेकडे मी मोजणी पण मागितली, तर त्यांनी निर्णय घेऊन असं उत्तर दिलं. काय त्यांनी उत्तर दिलं, तर उत्तर पण आपल्याकडे आहे. हा, ही ती कंपनी आहे मित्रांनो. हे बघा, हा कागद तुम्हाला दाखवतो. स्नेहमंगल ट्युलिप नावाची कंपनी आहे. तुम्हाला हे दाखवतो. रिवाइज केलं तुम्ही. हा, नंतर आणि त्यांनी रिवाइज केलं. हा रिव्हर्स करून हे घेतला प्लॅन. याची मोजणी नाही वगैरे काही नाही, मग मोजणी माहिती. त्यानंतर 314 ची मोजणी केली. त्यामध्ये पूर्व साईडला 18 मीटर रस्ता दाखवलाय आणि त्या ठिकाणी आज ही मोठी बिल्डिंग उभी आहे. हे बघा, पूर्वेला 18 मीटर जो रस्ता पूर्व आहे साईडला- त्याच्यावरती ही बिल्डिंग उभी आहे. मोठी अख्खी बिल्डिंग उभी आहे. 18 मीटरचा रस्ता गेला कुठे? पश्चिम ही साईडला- रस्त्यावरती बिल्डिंग आहे. महानगरपालिकेने ताबडतोब बांधकाम म्हणजे जो कारवाई करायची आणि तोडायची पश्चिम आहे. साईडला हा इथं रोड दाखवलाय. हा पश्चिमला रोड दाखवलाय बघा. पश्चिमला हा, नाही, पश्चिमला इथं अनिल बोरगे दाखवले, पण पश्चिमला रोड आहे. हा. आणि पूर्व साईडला त्यांनी बांधकाम केले. हा. मग बांधकाम त्यांनी इथं जर दाखवलं तर पश्चिमला करायला पाहिजे होतं. बरोबर. हा, पहिल्या मोजणीला सांगतो की पश्चिमला रस्ता आहे 18 मीटर आणि दुसऱ्या मोजणीला सांगतो की पूर्व साईडला रस्ता आहे आणि आज तिथं बांधकाम उभं आहे. त्यामुळे माझी हरकत आहे आणि माझं फसवलं. माझे ज्या चतुर्शीमाला माझं नाव टाकलं होतं, दाखवलं होतं, आज हे माझं नाव गायब केले. आणि जे इतर जे आमचे आहेत त्यांचा आज कोर्टामध्ये वाद चालू आहे. आमचं वाटप नसल्यामुळे आमचं कोर्टामध्ये 1188 केस चालू आहे. आणि मूळ जे वाटप आहे आमचं जे जुन्यामध्ये 1188 मध्ये केस चालू आहे, त्यामध्ये या लोकांचा काही संबंध नाही आहे. ते आज ना उद्या तो निकाल आमच्यासारखा होणारच आहे, कारण यांना काय पावर वगैरे काही नाही. आम्ही आमच्या ताब्यात जमीन वगैरे सगळे आहे. आमचा सही हिस्सेदार म्हणून सुद्धा विठ्ठल बोरगे आहेत, त्यांचा हिस्सा आहे. उद्या मला जर त्या साईडला गेलो तर मला जमीन मिळणार आहे का? कारण या बिल्डरने मला एवढं फसवलं गेलेलं आहे. कारण अनागृत बांधकाम एक तर पहिली गोष्ट अनागृत बांधकाम हे 18 मीटर रस्त्यावरती इमारती बरं का. महानगरपालिकेच्या आयुक्तांना पहिली आम्ही कारवाई भेटणार त्या बिल्डिंग वर झाली पाहिजे. 22.5 वर माझं काही म्हणणे नाही. 22.5 वर आजही त्याची बिल्डिंग उभी आहे, त्याच्यामध्ये हरकत नाही. पण जी रिव्हर्स करून केलेली आहे बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये माझ्या भावांना फसवलं गेले. पॉवर बॅटरीला आज त्यांनी पॉवर बॅटरीला एक विठ्ठल बोरगे मयत आहेत. हा. मयत असताना भूमी अभिलेखनी त्याला दुरुस्त करायला सांगितलं. माझ्या भावाच्या नावाने केले, भावाच्या नावाने त्यांनी स्वतः सही मारली. आज पॉवर बॅटरी जी रद्द झाली, मारली आहे, संजय वर्मा संजय वर्मा यांनी सही मारली. मृत माणसाची सही मारलेली आहे. 7/12 खरी खत झाल्यानंतर त्याचा अधिकार संपलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे पॉवर आहे ती पॉवर पण दिलेली आहे, त्याचा अधिकार पूर्ण संपलेला आहे. 14/12 हा त्याचा पॉवरचा नंबर आहे आणि खरेदी खताचा पण नंबर आहे. ते सगळं आपण डॉक्युमेंट आपण दाखवलेलेच आहे. त्याच्याचं सगळं संपुटात आलेलं असताना पण अजूनही खोटी सही मारून भूमी अभिलेखना लोकांना त्याचं शासनाला फसवत आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि योग्य ती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, ही बिल्डिंग बघून घ्या. ही बिल्डिंग 18 मीटर रस्त्यावरती आहे, अनधिकृत आहे. योगेश बल याच्यामध्ये पार्टनर आहेत. नक्की त्यांचं नगरसेवक पद जाईल, त्यांची राजकीय कारकीर्द पण धोक्यात येईल. त्यांनी संजय वर्मा सारख्या अशा फ्रॉड माणसांना पाठबळ दिल्याची किंमत त्यांना मोजायला लागणार आहे. ते संजय वर्माचा फोटो दाखवा त्या कागदपत्रांमध्ये. ते संजय हरिप्रसाद वर्मा कोणी जरा लोकांनी पण बघून घ्या. जर तुम्हाला पण या वर्माने फसवलं असेल तर तुम्ही सुद्धा सावध व्हा, कारण यांनी अनेक लोकांना फसवल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. हाच तो संजय हरिप्रसाद वर्मा जो मेलेल्या माणसाच्या नावाची सुद्धा सही करतो, कुलमुक्त्यार बदलतो, 18 मीटरच्या रस्त्यावरती इमारत बांधून ह्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आणि या संदर्भात आपला आता कायदेशीर लढा सुरू झालेला आहे. भूमी अभिलेखमधून आपण हे मोजणी दुरुस्त करून घेऊ, हद्द मोजणी कायम करू आणि ही बिल्डिंग इलिगल आहे हे जाहीर होईल आणि त्यानंतर ही बिल्डिंग पाडण्यात येईल. सोबतच योगेश बल यांचं नगरसेवक पद सुद्धा जाण्याची पूर्ण शक्यता आहे. भूमी अभिलेखवाल्यांनी शेती पण येतात आम्हाला. भूमी काय तुम्हाला धमक्या देतात का? काय धमक्या देतात तुम्हाला? कोणी धमकी दिली परवा तुम्हाला? लोक आणली होती मतानी म्हणून. हा, मतानी कन्हैया मतानी. हा, कन्हैया मतानी. त्याने लोक आणली होती. हा. तरी मारेकरी वगैरे दम देण्याचा प्रयत्न करत होता. इथे तुम्हाला हा, तुम्हाला दम देत होते, मारेकरी आणले होते. हा, त्यांनी त्याची सीपी वगैरे आणून आहे ना आमच्या क्षेत्रांमध्ये त्रास देण्याची माझी लुस्कान पण केलेली त्यांनी. चला माझ्यावर पोलीस स्टेशनला. हा. प्रायव्हेट पोलीस स्टेशन पडतं ना. आम्ही तिथे आहे ना त्याच्या नावाची कंप्लेंट पण टाकली होती. बर. त्यांनी साहेबांना वगैरे काय मॅनेज करण्याचा प्रयत्न केला असेल समजा कुणाला. हा. पण त्याचे त्यांनी मतानी कुठलाही बिल्डर येऊन आम्हाला त्रास देण्याचा अधिकारी येत नाही. कन्हैया मतानी. हा. हा. तुम्हाला पण त्यांनी त्रास दिलाय का? हो, त्रास देतोय तो. बर. वडील प्राची जमीन आहे आमची सगळ्यांची. वडील पोरची जमीन. आम्ही कोणाची काही खरेदी विक्री अशी काय घेतलेली नाहीये. दुसरी गोष्ट कुणाचा काही त्याचा अधिकार संबंध नाहीये. पण जर दुसरा येऊन खरेदी व्यवहार दाखवतो आम्हाला 7/12 आमचं नाव आहे आणि तो ताबा मारायला येतो म्हणजे ते चुकीचं आहे. हा, मोजणी पत्र नाहीये तुमचं, मोजणी नाहीये किंवा दुसरी गोष्ट तुमचं काहीच नाही अधिकार.
वाटपत्र नसताना देखील जर तुम्ही त्रास देण्याचं काम करत असाल तर मग आम्हालाही काय करता येईल. तुम्ही जे पोलीस स्टेशनला अर्ज दिले ते मला दाखवा, आपण त्याच्यावर पण कारवाई करूया. आता झालेली एक परवाची गोष्ट आहे. परवाची गोष्ट आहे हा, ना? बुधवारी ठीक आहे. झाली. मी तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल, हो. आपण डीसीपींना पण भेटू आणि राणीचं पोलीस स्टेशन हे बिल्डिंग तुम्हाला दाखवतो. हा एरिया बघूया. पुनावळ्यामध्ये आम्ही आहोत. पुनावळ्यामधले प्रकरण आहे. संजय हरिप्रसाद वर्मा यांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे आणि या संजय वर्मांमुळे आता योगेश बल यांची सुद्धा राजकीय कारकीर्द पणाला लागणार आहे, किंबहुना ती धोक्यामध्ये. हा सांग. आम्हाला एक फ्लॅट द्यायची बोली होती, तो दिला नाही. 25,000मध्येच भागवलं आणि फसवणूक केली आमची. एक फ्लॅट देणार होते, 25,000 रुपये दिले आणि यांना बाजूला केले. आणि एवढी बिल्डिंग होईल म्हणून माहित बी नव्हती. येस, अजून कोण मला बोलायचंय? काय काय फसवलेले? आम्हाला बिल्डिंग देणार होते. हा, 1 BHK देणार होते. देणार होते, पण ते पण दिले नाही. 25,000 दिले आणि आम्हाला असं म्हणजे माहितीच नाही केलं की आम्हाला बिल्डिंग बांधायची म्हणून सगळं. बरं, म्हणजे यांना सुद्धा 1 BHK देणार होते, यांना सुद्धा 1 BHK दिलेलं नाही. 25,000 दिले. 25 फक्त 1000 दिले. बघा, मराठी माणसाला फक्त 25,000 देऊन हे फसवणूक करतायत. कोण? शर्मा, वर्मा, मतानी, सुकवानी. मतानी पण आहे का त्यात? हा, हे असे सगळे लोक आहेत. हा, योगेश बल आहेत त्याच्यात. हा, मला तर एक पैसे बी नाही दिले. तुम्हाला एक पै पण दिले नाही? नाही, आम्ही अंक घेतलं, झालं काम आमचं. फक्त अंगठा घेतला आणि तुम्हाला फसवलेलं आहे. चला पुरुषांना आपण कारवाई करू त्याच्यावरती. कोण कोण होतं तुमचा अंगठा घ्यायच्या वेळी? कोण कोण होतं तिथं? नाही नाही, समोरचे कोण कोण होते? समोरची संजय वर्मा होता, योगेश बल होता, तिघे पण होते ना? हा, म्हणजे साठी पण होता, संजय शर्मा पण होता, संजय हरिप्रसाद वर्मा आणि योगेश बल. मालकच आहे म्हणजे. तुमचं वय किती आजी? मला नाही सांगता येत. हा, 75च्या पुढे वय असेल यांचं. यांचा फक्त अंगठा घेतला आणि यांना काही जमिनीचा मोबदला दिलेला नाही. ही आहे राजकारणातल्या लोकांची वस्विती. कॅप्टन खरात यांच्या नंतरचा जी आपली वरात निघणार आहे ती आता योगेश बगालच्या घरात. विठ्ठल बाबूराव बोरगेचा 7/12/2005 पासून गायब केला. बर, आणि तेव्हापासून आमचा 7/12च आमच्या ताब्यात नाही आणि यांनी परस्पर विकले. आणि त्या विठ्ठल बाबूराव बोरगे यांची सही त्यांनी मारली आहे, संजय वर्माने. हा? नाही, संजय वर्मन नाही मारले. हा, स्वतःची सही मारली आहे. हा. मग एक व्यक्ती असं नाही. 2005 ला मारले, 23 ला सही मारली प्रतिज्ञापत्र. पण ती सही कुणी मारली? विठ्ठल बाबूराव बोरगे तर 2005 ला मारले. मग सही कुणी मारली? संजय वर्मा. सही मग तेच मी म्हणतोय ना. मग खोटी सही करणे हे कायद्यानं गुन्हा आहे ना? 2005 पासूनच गायब केला 7/12. आणि आम्ही म्हणतो आमचा 7/12 कुठे गेला? हे वरची लोक आहेत ना, तलाट्यापासून फार वरपर्यंत लोकांनी पैसे दाबून प्रकरण लांबवले. पैसे खाऊन तुमच्यावरती अन्याय केलेला आहे. माझं मिसेस आहे. हा, जे कोणी आता यामध्ये अधिकारी असतील, कॅप्टन खरात नंतर तुमची वरात असेल. ओके, या सगळ्या लोकांना फसवलेले आहे, यांना न्याय देण्याची आपली प्रक्रिया आहे आता. हा भूमी आपल्याला दिलेला आदेश म्हणजे 12/3 प्रमाणे काय हे कायम करण्यात येईल असं त्यांनी केलं हा. होतं. पण हे नकाशा कायम करण्यात येईल, पण 30,000 हा बोकस बनवलेला आहे आणि त्या बोकस प्रमाणे हे सगळं डॉक्युमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस चौकीमधून त्यांनी जे म्हणणे मांडलं होतं की प्लॅन रिव्हर्स करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्ज केले, त्यानुसार BP 9/21/23 BP 74/21 हे बांधकाम त्यांनी रिव्हर्स करून बांधकाम सुरू केले. त्याला ही चुकीची यांनी केलेलं बांधकाम आहे, याच्यावरच माझा आक्षेप आहे. कारण ह्या ती 22.5 गुंठे दिली, त्याला 36-20चा आहे, त्याला मला काही हरकत नाहीये. पण हे जे चुकीने बांधलेलं रिव्हर्स केलाय याच्यावर कुणाचा आम्हाला कुणाचा विचार चौकशी केली नाही, काही नाही. परस्पर पॉवर प्लॅन्टच्या नावाखाली आणि बोकस कागदपत्र देऊन सह्या करून रिव्हर्स करून मोजणी नाहीये. पालिकेकडे मोजणी मागणी केली, पण त्यांनी पालिका आम्ही निरंक आहे, तुम्ही भूमी अभिलेख तक्रार करा. तक्रार तिथं आज रोजी आपली चालू आहे तक्रार तिथं. त्याला आजही काय नाही, त्याच्या अगोदरच बिल्डिंग उभी राहिली. म्हणजे मोजणी करायच्या अगोदर, हद्द कायम करायच्या अगोदरच. हद्द कायम करायच्या अगोदर त्याची बिल्डिंग उभी आहे. मग आता पालिकेच्या अधिकाऱ्यांची आपण हजेरी घेऊ. पण कुणी आलेलं नाही इथं. मोजणी पण केलेली नाही. परस्पर मोजणी न करताच बांधकाम दाखला आणि डायरेक्ट 18 मीटर रस्त्यावरती बिल्डिंग उभी. रस्त्यावरती बिल्डिंग उभी, याच्यावरती आता कारवाई झालीच पाहिजे. या बिल्डिंग मध्ये लोक राहत असतील, ज्यांनी फ्लॅट खरेदी केले दुकान, त्यांचा कार्यक्रम झाल्या जमा आहे. त्यांनी आतापासूनच आपलं पर्यायी घर शोधायला तयारी सुरू करावी. त्यांची फसवणूक झालेली आहे, रस्त्यावरती बिल्डिंग बांधता येत नाही. पत्र काढलं, हे काय इथेच भूमी आहे. पत्र हरकत हे याचं हा, सगळीकडेच फ्रॉड केलेला आहे. आपण पालिकेत पण जाऊ, पोलीस मध्ये पण जाऊ, कोर्टामध्ये पण जाऊ आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. हे त्यांचे पत्र एक पत्र. हे सगळं आता बरोबर नंबर त्यांनी 12 व्यक्तीने आढळून येतो, पण 6 आढळून येत नाही. हे त्यांचं उत्तर आहे भूमी अभिलेखचं. म्हणजे हा बरोबर आहे, हे चुकीच्या पद्धतीने सगळं झालेले आहे. हा फेरफार बनवला. हा बोगस फेरफार बनवला तो, ते बघा असा आहे. कॅन्सल केलाय तो. Cancel केला. चौकशीसाठी विभाग आहे त्याकडे.
चौकशीला विभागीय आयुक्त केलंय. त्यांच्याकडे मागणी केली. इथले बिल्डर सर्रास खोटी कागदपत्र बनवून नागरिकांची फसवणूक सापडतच नाही, करतात. फोटो वोटोचा. बाराचा तीनचा सापडतो पण हा सापडत नाही. ते शोधू आपण सगळं. हे अशा खोटं अशा खुना करून हे केलेलं आहे बघा. हे बघा, हे असे खोटे कागदपत्र तयार करून खोट्या खुना करून असे शेतकऱ्यांना फसवलं जाते. तुम्हाला काय वाटतं, हे जे अंगावल्या कपड्याशी परप्रांतून आले ते असे जे मालामाल झालेत, पैसे कमवत आहेत, ते असेच आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला याच्यावर फसवून कागदपत्र करतायत? आहे का बघा आता. सेम आता दाखवलेलं आहे. हो. याच्यावर आहे का हे कागद? बघा, ही ओरिजिनल कॉपी आणि मगाशी दाखवलेली डुप्लिकेट कॉपी. खाडाखोड खानाखुना करून फसवी. चला, तुम्हाला आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ. सनाई छत्रपती शासन पक्षाकडे तुम्ही मदत मागितलीत, हा तुमचा विश्वास आम्ही सार्थ करू, सिद्ध करू. या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारे ज्यांची जी फसवणूक झाली बिल्डराकडून किंवा कोणाकडून नाही, त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आहोत. रयतेचे शासन, सनाई छत्रपती शासन हे आपलं ब्रीदवाक्य कायम ठेवूया आपण. धन्यवाद.